हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद PMC प्रशाला लासूरगाव या ठिकाणी योग दिनाचा औचित्य साधून विविध प्रकारचे उपक्रम घेण्यात आले। या उपक्रमामध्ये सर्वप्रथम सूक्ष्म हालचालीपासून या ठिकाणी योगासनांची सुरुवात करण्यात आली। योगा दिनाच्या निमित्तानं, आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्तानं आज विविध भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी झाले। त्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या सूक्ष्म हालचाली घेण्यात आल्या। सूक्ष्म हालचालीनंतर वेगवेगळ्या प्रकारची आसने या ठिकाणी घेण्यात आली। या आसनामध्ये सुरुवातीला या ठिकाणी पूरक हालचाली घेण्यात आल्या। पूरक हालचालीनंतर जवळपास 15 मिनिटांपर्यंत उभ्या असणारी आसनं घेण्यात आली। उभ्या स्थितीमध्ये असणारी आसनामध्ये ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन आणि त्रिकोणासन या प्रकारची आसनं घेण्यात आली। त्यानंतर मुक्त स्वरूपामध्ये हालचाली घेण्यात आल्या। मुलांकडून स्वैर हालचाली करून घेण्यात आल्या। या हालचाली सोबतच विद्यार्थ्यांना व्यायामाचे व योगासनांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। एवढेच नाही तर महत्त्व सांगत असताना अगदी यापासून होणारे लाभ, कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्यांनी आसनं करावीत, हे सर्व प्रकारची माहिती या प्रसंगी विद्यार्थ्यांना देण्यात आली। त्यानंतर बैठे आसनं घेण्यात आली। बैठ्या आसनामध्ये दंडासन, भद्रासन, बद्ध कोणासन, वज्रासन, अर्ध उष्टासन, उष्टासन, शंकासन, उत्तान मंडूकासन, वक्रासन अशा पद्धतीची आसनं करण्यात आली। त्यामध्ये पोटावर झोपून करावयाच्या आसनामध्ये मकरासन, भुजंगासन, शलासन आदी प्रकार या ठिकाणी योग गुरु बडोगे सर व राऊत सर यांनी विद्यार्थ्यांना शिकवले व विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले। पाठीवर झोपून करावयाच्या आसनामध्ये सेतुबंध संवर्गासन, उत्तान पादासन, अर्ध हलासन, पवन मुक्तासन आणि शवासन अशा पद्धतीची आसनं विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली। ही आसनं करत असताना विद्यार्थ्यांना अतिशय आनंद आला आणि हे करून घेत असताना शिक्षकांना देखील खूप आनंद वाटला। हे सर्व करत असताना सर्व विद्यार्थ्यांसोबतच या ठिकाणी शिक्षक देखील ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। कपालभाती 2 मिनिटं, प्राणायाम 5 मिनिटं, नाडी शोधन प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम आणि भ्रमरी या स्थिती देखील या ठिकाणी घेण्यात आले। जवळपास 1.5 तासापर्यंत हा योगासनांचा कार्यक्रम असा भरगच्च स्वरूपामध्ये प्रशालेमध्ये चालला। PMC प्रशालेमध्ये योगासनं घेण्याचा हा माझा वैयक्तिक 7व्या वर्षाचा अनुभव होता। कारण मागील 6 वर्षे देखील मी 2018 पासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आसनं विद्यार्थ्यांना शिकवत आलेलो आहे। आठवड्यातून योगांचा वार म्हणून शनिवार आम्ही असं निवडलेलं आहे। विविध उपक्रमांसोबत आम्ही या ठिकाणी शनिवारी योगासनांचं देखील आयोजन करतो। त्यानंतर ध्यानस्थिती, ध्यान संकल्प पाठ, शांतीपाठ, दंड स्थितीतील आसने आणि अशा प्रकारचे आसनं करून घेतल्यानंतर खिचडी खाऊ घातल्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुट्टी देण्यात आली। आजचा हा योगासनांचा कार्यक्रम अतिशय प्रभावी झाला असून या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांची साथ लाभली। विद्यार्थ्यांना हसवत खेळवत वेगवेगळ्या प्रकारचे आसनं सांगत आणि त्यामध्ये काय हवं, काय नको, काय चांगलं, काय वाईट या सगळ्या गोष्टी सांगत विद्यार्थ्यांकडून ही आसनं करून घेण्यात आली। काही बैठे आसनं, काही उभे आसनं, ओंकाराचा उच्चार, भ्रमरीचा उच्चार, कपालभाती, त्यानंतर नाडी शोधन आणि ह्या सर्व व्यायाम प्रकारांची इत्थंभूत माहिती या ठिकाणी योग गुरु श्री बडोगे सरांनी व राऊत सरांनी दिली। या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शाळेच्या सर्व सहकारी शिक्षिका, शाळेचे सर्व शिक्षक वृंद, शाळेचे शिपाई, शाळेचे सर्व घटक या कार्यक्रमामध्ये हिरिरीने सहभागी झाले व अत्यंत उत्साहाने व आनंदाने आजचा 21 जून 2024 आंतरराष्ट्रीय योगा दिन अतिशय अविस्मरणीय व लक्षात राहण्याजोगा या ठिकाणी साजरा झाला। सर्व मित्रांचे धन्यवाद। बाय।